मराठी माणसांसाठी हे सेशन होत आहे, विशेष म्हणजे मराठीमध्ये. मी इथे काहीतरी मार्गदर्शन भेटले अशी इथे आलेलो आहोत. बिझनेस बद्दल काहीतरी आयडिया आणि काहीतरी होप्स घेऊन मी इथे आलेलो आहे. इथून काय गुड फेथ मध्ये लाईफ मध्ये काहीतरी इंट्रोड्यूस होईल ह्याच गोष्टी शिकायला मी इथे आलोय. कंपॅरिझन या पिंपळाच्या पारंब्या आहेत आणि ओन क्रिएशन हे रूट आहेत. पारंब्या किती पण जुन्या झाल्या, किती पण जड झाल्या, तरी ते झाडाला सांभाळू शकत नाही. त्याला असं वाटतं हे झाड माझ्यामुळे आहे. जो कॉन्फिडन्स आपला लो लेवलचा असतो तो हाय लेवलचा कसा आणायचा. येणाऱ्या पुढच्या 15 वर्षात मी कुठे असेल, माझं ऑफिस कुठे असेल, माझे एम्प्लॉई कसे असतील, माझा ड्रेस कोड काय असेल, त्या एम्प्लॉईचा आयडी काय असेल, माझे नाशिकमध्ये किती व्हेंचर असतील, नाशिकच्या बाहेर किती व्हेंचर्स असतील, माझा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोणत्या लेवलला चालेल, मी स्वतः कुठे असेल, त्यावेळेला मी कसा दिसेल, त्यावेळेला माझी चाल ढाल, माझं बोलणं, माझं चालणं, माझे मित्र, माझा एम्पायर कशा पद्धतीने असेल, या लेवलवर जर विचार केला ना तर शॉर्ट टर्म बाय प्रोडक्ट आहे. आज माझा माइंड पूर्ण चेंज झालेला आहे. माइंड सेट माझा प्रॉपर धंद्याकडे वळलेला आहे. तू तुझं काम कर, काय रिजल्ट येतील ते सोड. जिस दिन तू सबसे ज्यादा भड़का है ना, उस दिन तू जितना शांत रहेगा ना, उतनी बाजी तू मार के लेके जाएगा. रागात संयम आणि संयमात राग ज्याला ठेवता आला ना तो हनुमान बनला. इट वॉज अ ऑसम प्रोग्राम और सर की जो एनर्जी लेवल है वो तो एक्सट्रीम थी. दूरचं जो बघू शकतो तो कृष्ण आणि जे बघितलंय त्याच्यावर काम करू शकतो तो राम. आणि ज्याला कृष्ण आणि राम समजला ना त्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळला. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये, हे तोच बाप बोलू शकतो ज्या बापाने 25 वर्ष त्या पोरीसाठी फक्त खचका खाल्ल्या. विचार करा, जर तो बाप त्या दिवशी रडू शकतो तर या लिगसी सायकल मध्ये ज्या वेळा तुम्ही जन्माला घातलेला धंदा जेव्हा IPO लॉन्च करेल ना त्या दिवशी यू आर बिकम अ रियल बाप इन युअर इंडस्ट्री. यातून खूप काहीतरी शिकून चाललो मी. यशाच्या प्राप्तीचा मार्ग कसा ओपन करायचा हे मी स्वप्नील सरांकडून आज शिकलो आहे.